मनात लाज होती, लज्जम त्यजम हरी निमित्य. कुठेही गेलं की लाज वाटते. भागवत करायची लाज, भजन करायची लाज, हरिपाठ म्हणायची लाज, भागवतात नाच म्हणलं नाच लाज. जगत्वं जनार्दनेश लोके भक्तिनाथमय परित्रो संख्यं वेदस्तु ते जाय हरिकथादि संबोधिनम. व्यासजी सुंदर कथा सांगतात की पवित्र चरित्र श्रवण करण्याची लाज वाटते, भजन करण्याची लाज वाटते, चार लोकांनी भागवत सांगण्याची लाज वाटते. काही तर इतकेही महाराज निकटक हिंदूच्या अवलादी आहेत, हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटते, गळ्यात माळ घालायची लाज वाटते, कपाळाला गंध लावायची लाज वाटते. कशाला हिंदूच्या घरात पैदा झाले? चंदन लावायची लाज, कुंकू लावायची लाज. तुमच्या घरात काही ठेवा, कुंकू लावा, त्याला मर्दक काय लावलं तर हिंदू आहेस ना तू. यायला राम जन्माष्टमीचा राग, यायला कृष्ण जन्माष्टमीचा राग, यायला भागवताचा राग, फक्त त्याला नाताळचा आनंद येत असलाच. मला एखादा सकाळी फोन आलता पाहिजे नाताळच्या शुभेच्छा, मग तुला काय किचन दिसलो काय? मी बी हिंदू म्हणे, मग चुलीत घालतो हिंदू पण. काय अर्थ आहे त्या हिंदू पण ते येडे लोक आहेत आपली, येड्या झॅलरी. कोणता मुसलमान दिसला का तुम्हाला रामनवमीची शुभेच्छा देताना? कधी दिसला? कधी म्हणलं त्याला राम जन्माष्टमीच्या शुभेच्छा, कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा? कधी कधी एखादा किचन दिसला तुम्हाला राम जन्माष्टमीच्या शुभेच्छा देताना? तुम्हाला काय येडेपणा लागला काय? शाळा बी येड्या झॅलरीच्या शाळा. आता त्या शाळेत कुंकू लावायला जमत नाही, त्या काळात शाळेत माळ घालायला जमत नाही, त्या शाळेत कृष्ण जन्माष्टमी जमत नाही, त्या शाळेत राम जन्माष्टमी जमत नाही, पण नाताळ जमते. आज त्या लेकरायला ते ड्रेस घालतात आणि शाळेत पाठवतात. जर 10-20 पालकांनी जाऊन शिवालेल्या चांगले हेडमास्टर तर कशाला डबल नाताळ करतील ते? हिंदू हा हिंदू सारखे बघा. नाही झालं चालते हिंदू राष्ट्र, पण तुम्ही तर हिंदू व्हा. गोपाल कृष्ण भगवान की. बुद्धीला जंग लागलेला आहे महाराज, थोडा आवाज. बुद्धीला जंग लागलेला आहे, जंग. हा, बुद्धीचा जंग जाईल तर. हिंदू म्हणून जगा, मरोस्तोर हिंदू. धर्मवीर संभाजी महाराज यांना 40 दिवस यातना दिल्या. 40 दिवस बेभाल यातना दिल्या, बेभाल. सांगितलं संभा इस्लाम स्वीकार. संभाजी शेवटच्या श्वासापर्यंत काय म्हणत होता? मी हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणूनच मरणार. कणाकणात ज्याच्या हिंदुत्व बसते ते धर्मप्रेमी असते. धर्मासाठी जगावे, धर्मासाठी मरावे, हे शरीर धर्मासाठी झिजवावे. धर्म टिकवण्या सदा रक्त आपले सांडावे. धर्मासाठी जगावे, धर्मासाठी मरावे. धर्म जोपर्यंत नाही महाराज, तोपर्यंत तुमच्या जीवनाला सुख नाही. धर्म जगला तर आपण जगू, नाही तर काय फायदा आहे? बोला. आज काय काय अवलादी हिंदूच्या ख्रिश्चन झाल्या असतील, धरला त्यानं धर्म त्याचा, केलं लेकरायले शांता पास. काय म्हणतात ते? ही श्रद्धा नाही, अंधश्रद्धा नाही, त्याची श्रद्धा आहे. 12 वाजता सांता क्लॉज येते, गिफ्ट देऊन टाकते, हे श्रद्धा आहे. आणि आपला देव अंधश्रद्धा आहे. काय काय बाया बी येड्या झोपल्या का काय? त्या दिवशी एक बाई माझ्या घरी आलती, म्हणे गॉड आला म्हणे, आता गॉड त्याच्याकडे चला म्हणे महाराज. तिथं गेलं सगळे दुःख जातात. कशाला जन्माला आल्या हिंदूच्या पोटी? कशाला जन्माला आला? कशाला कलंक लावता स्वतःच्या धर्माला? अरे धर्मालयाला जातो म्हणून, धर्मालयाला जातो म्हणून रामकृष्ण हरी आला. सगळ्या जनतेला बोला, बोला बोला बोला, सगळ्या जनतेला बोला. धर्माचा नाश होऊ नये महाराज, म्हणून राम आला, म्हणून कृष्ण आला.
हम रहे ना ये मोहब्बत रहेगी, अपनी दासता ये दुनिया कही। नाम रह जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। म्हणून लाज नाही पाहिजे, हरीच्या भजना लाजसी म्हणा, संसारी पाहुणा 2 दिवसाचा, तुकाराम महाराज म्हणतात। भजनाला लाजायचं नाही, देवाच्या धर्माला लाजायचं नाही, आपली संस्कृती लाजायचं नाही, आपल्या भक्तीला लाजायचं नाही, आपल्या महापुरुषासाठी लाजायचं नाही, कपाळाला गंध लावायसाठी लाजायचं नाही। काही काही जन्माला नाहक आले, गंध लावायची लाज, कुंकू लावायची लाज, कोण लावलं की पटकन पुसून टाकतात। नक्की पहिले तिकडे जन्माला आले असतील अफगाणिस्तानला, चुकून इकडे आले। गोपाल कृष्ण भगवान की कावरात आहे पोरग भागवतात बसलं, चंदन लावून आलं। एवढं चंदन तुमच्या चौघाच्या तरी डोक्याला आहे, म्हणजे तिघाच्या तरी आहे, इकडे नावच नाही। 2 लावला बुक्का की पुसून टाकते, काय बिमारी, काय काय अर्थ आहे ते? समाजासाठी जगावं माणसानं, धर्मासाठी जगावं। धर्म आपला, आपण जर धर्म टिकवला तर धर्म टिकल, काय फायदा आहे धर्माचा? लक्ष द्या। भगवान श्रीकृष्णानं गोपीचे वस्त्र हरण केले, आणि गोपीचे वस्त्र हरण केल्याच्या नंतर त्या गोपींना सांगितलं की गोपी हो, या माझ्या समोर लाजू नका, आपापले वस्त्र घेऊन। गोपीनं लज्जा त्याग केली, गोपीची लाज समाप्त झाली, आणि गोपी भगवंताकडे गेल्या आणि भगवंताकडे जाऊन ते वस्त्र घेऊन आल्या। लाज नष्ट झाली, गोपीची लाज नष्ट झाली। देवाच्या भजनात ती लाजच नसली पाहिजे। आपल्याला भजन करायची लाज, भागवत करायची लाज, देवाच्या नामात नाचायची लाज, भांडणं करायची म्हणा ना, चौकात भांडणं करायची, शिवा द्यायची, वाईट बोलायची, लाज नाही। हा, भागवत करायचं, भजन करायचं म्हणलं की लाज, काय अर्थ? म्हणून गोपीच्या मनात देवानं वस्त्र रूपानं लाज सोडली, लाज। चला पुढे पुढे भागवतामध्ये 21व्या अध्यायामध्ये भगवंताचं गोपी गीत वर्णन केलेलं आहे। देवानं सुंदर गोपी गीताचा अध्याय सुरू केला। बरह पिंडम नटवरम वपुः कर्णयो कर्णिकारम बिभ्रदवास कनक कपिशम वैजयंतीं च मालाम रंधानं वेणुरधर सुदयो परयनं गोपवृंदे वृंदावरण्य स्वपद रमणं पविशत गीत कीर्तिः। सगळ्या गोपीच्या देखता भगवंतानं काय केलेलं आहे? गोपाळास श्रीकृष्ण वृंदावनात आले पहा। त्याच्या मस्तकावर मोर पंख आहे, कानावर कणिरीचे गुच्छ लावलेले, त्यांनी सोन्याचा महाराज काय केलेला आहे? मुकुट घातलेला आहे, सोन्याचं पितांबर परिधान केलेलं आहे, गळ्यामध्ये वैजयंती माळ घातलेली आहे, त्याचे रूप नटासारखे सुंदर आहे, आणि बासरीचे छिद्र त्या देवानं आपल्या आधारामृतात धरलेले आहे, आणि आधारामृतात ती बासरी धरल्यानंतर ते बासरीचे छिद्र आपल्या आधारामृतात भरत आहेत। गोपाळ त्याच्या कीर्तीचे गायन करीत आहेत। अशा भगवान परमात्म्यानं वृंदावनात वेणू वाजवायला सुरुवात केली। त्या वेणूचा आवाज कानावर पडला, सगळ्याच्या गाईच्या पडला, वासराच्या पडला, गोपाळाच्या पडला। सकाळी सकाळी भगवान वेणू वाजवायला, गोपाळ भुलले, गोपी भुलल्या, गोपाळाला सुचलंच नाही। 10 वाजता गाई सुटायच्या ना, 10 वाजता, त्या दिवशी किती वाजता सुटल्या? 7 वाजता। गोपाळ किती वाजता गाई सोडायला जायचे? 10 वाजता। त्या दिवशी गाई आपोआप निघून गेल्या, गाईच्या मागे गोपाळ गेले 7 वाजता। आता 10 वाजता घरातून बाहेर पडायचं, किती वाजता पडले? 7 वाजता। आणि 7 वाजता घराच्या बाहेर पडले, आणि पडल्याच्या नंतर काय झालं ऐका ना, सगळेच्या सगळे गोपाळ महाराज आनंद साजरा करायला लागले, आटापाट्याचे खेळ खेळायला लागले। पण 12 वाजले, आणि 12 वाजता सगळ्या गोपाळाने एकोणीकडे पाहिलं, अरे आता 12 वाजले, आता भूक लागली। आता काय लागली? भूक लागली। आणि मग भूक लागली, आता आपण भाकरी तर घरी विसरलो, सातले चालू, गाईचे तर पोट भरले, गाईनं तर चारा खाल्ला, गाईनं बिनधास्त चारा खाल्ला, पण आता आपलं काय होईल? बोला ना, आपलं काय होईल? या चिंतेमध्ये महाराज गोपाळ परेशान झाले। अन्न कोण दे?
आणि जर देवावर विश्वास असेल तर कुठूनही अन्न मिळते. मग काय चिंता करायची? चिंता कोणाचा नाश करते? चिंता शरीराचा नाश करते, चिंता बुद्धीचा नाश करते. तुळशीदासजी म्हणतात ना, चिंता से चतुराई घटे और घटे शरीर, तुलसी चिंता किव करना सदा भजना रघुवीर. सगळे गोपाळ देवाला शरण गेले आणि देवाला विनंती केली, देवा आपण जंगलात आहोत, इथून गोकुळात जायचं म्हणलं तर संध्याकाळ होईल, इथून मथुरेत जायचं म्हणलं तर संध्याकाळ होईल, इथून नंदगावात जायचं म्हणलं तरी संध्याकाळ होईल. मग आता आपल्याला भाकरी लागतील, भाकरी कुठून खायच्या, अन्न कुठून आणायचं? देवानं सांगितलं, हे पहा इथं जा आणि बाया काय इथं साईडला काय आहे, ब्राह्मणाच्या स्त्री आणि ब्राह्मण दोघही घरदार सोडून इथं राहायला आलेले. ब्राह्मण बायकाचं वर्तमान आलेले आणि ब्राह्मण यज्ञ करायला लागलेले. मोठा यज्ञ चाललेला आहे आणि त्या यज्ञाला पूर्तता करण्यासाठी जा आणि ब्राह्मणाला काय मागा? अन्न मागा. काय मागा? अन्न मागा. आणि अन्नदान कोणालाही करा, अन्नदान करण्यात काही प्रॉब्लेम नाही. समजते ना, पिजाड्याला करा, आदाड्याला करा, ज्याला करायचं त्याला करा. अन्नदानाचा काय दोष? अन्नदानासारखं महत्व नाहीये. काही काही लोक मोठे भारी आहेत. अन्नदान करायचा गटा, जर कोणताही यज्ञ केला आणि त्या यज्ञात जर अन्नदान नाही झालं तर ते यज्ञ सक्सेस होत नाही, पूर्ण होत नाही. लग्न बी यज्ञ आहे, वास्तुशांती यज्ञ, कोणताही यज्ञ करा, त्या यज्ञात सगळ्यात पहिलं काय झालं पाहिजे? अन्नदान झालं पाहिजे. आणि अन्नदान नसलं तर ते यज्ञ वाया जाते. बा समजून घ्या, काही कार्यक्रम केला तुम्ही, अन्नदान नाही केलं, काय फायदा झाला त्या यज्ञाचा? घर बांधलं, अन्नदान करा, लग्न ठरलं, अन्नदान करा, मुलाचं लग्न ठरलं, अन्नदान करा, मुलीचं लग्न केलं, अन्नदान करा. कोणताही यज्ञ बिना अन्नदानाचा सक्सेस होत नाही. अन्नदान सगळ्या दानात श्रेष्ठ आहे. भागवत काय सांगते? भुकेल्याला कधी अन्न द्या. अन्नाला पात्र अपात्र पाहायची गरज नाहीये, येले द्या येले नका देऊ असं काही आहे का? अन्नदान कोणालाही करा, कधी करा, कधी अवस्थेत करा. काय सांगता येत? म्हणून जा ब्राह्मणाकडे, ब्राह्मणाचा यज्ञ पूर्ण करा, ब्राह्मणाला अन्नदान मागा. सगळे लेकर गेले, ब्राह्मणाच्या दरवाजात जाऊन उभे राहिले, ब्राह्मणाला विनंती केली की ब्राह्मण देवा आम्हाला अन्न द्या, देव उपाशी आहे, देवाला भूक लागलेली आहे, 12 वाजलेले आहेत, आम्ही उपाशी आहोत, आम्हाला अन्न द्या. ते ब्राह्मण होई म्हणले नाही, ते ब्राह्मण नाही म्हणले नाही. लक्ष द्या, होई म्हणले नाही तर नाही म्हणले नाही. अर्धा घंटा लेकर उभे राहिले राहिले राहिले, कोणी पूजा करत बसलं, कोणी यज्ञ करत बसलं, कोणी हवन करत बसलं, कोणी जप करत बसलं, पण शेवटी कोणीच उठत नाही. ब्राह्मण उठले, घरात जाऊन बसले, पण पोरं अर्धा घंटा वाट पाहिली पण ब्राह्मण दारात आले नाही. शेवटी त्या पोराला असं वाटलं की ब्राह्मणाची द्यायची इच्छा नाही, निराश होऊन पोरं काय झाले, भगवंताकडे परत आले. आणि भगवंताकडे परत आल्याच्या नंतर भगवंताला सांगायला लागले, देवा आज उपाशीच राहावं लागतं. तेव्हा देव म्हणायला लागले, अरे असे विचार नाही करायचे, थर्ड क्लास विचार कधी करायचे नाही. माणसाचे विचार काय असले पाहिजे? उच्च असले पाहिजे. माणसानं अर्धी भाकर खावी, इमानदारीनं खावी, पण कशी खावी? विचार उच्च ठेवले पाहिजे. इम्पॉसिबल विचार नाही करायचा, कधी कधी बी पॉसिबल विचार करायचा. पण काही माणसं असे जाऊ द्या, काय बोला, इतके दलिंदर असतात, त्याच्यामध्ये 5 मिनिटं बसा ते विचार वाईटच करतात. आपण म्हणलं हे दंडा टाकू, जमते का? मग कोण म्हणलं आपल्याला म्हणा टाकणं, काय व्हायला लागलं, टाकला पाहिजे, चालते इथं चालते असं म्हणलं पाहिजे. ते म्हणते ते लगेच सांगते, नाही नाही इथं कोण चालायला लागलं, पंढरीनाथ भगवान. विचार बेकार. ज्या माणसाचे विचार बेकार आहेत, जीवनात त्याची प्रगती होत नाही. लिहून ठेवजा घरी जाऊन. किती अपयश हो, कितीही परेशानी हो, किती निराशा हो, माणसं थांबलं नाही पाहिजे. तर भागवत काय सांगते, जे थांबला ते संपला महाराज, जे थांबला ते संपला. थांबायचं, चालत राहायचं, चालत राहायचं. लोक असे एसटी जागा नाही भेटली, मेलो, अरे नाही भेटली, उभा राहायचं. जीवन आहे, जीवनातने संकट येत राहतात, चालत राहायचं. म्हणतो ना नेहमी, कोठे थांबू नको रे चाल, सारे सोडून दे जंजाल, तुझे एकट्याची माळ तुझ्या गुरुदेवाला घाल, तुझे एकट्याची माळ तुझ्या गुरुदेवाला घाल.
कधी जीवनात इम्पॉसिबल विचार नाही करायचे. विष्णू महाराज मोठे विचार करायचे, उद्या मेलो तरी चालत. विचार कसे करायचे गुरुजी? मोठे विचार करायचे. काऊन हलके विचार करायचे? काय काय माणसाचे विचार लय बेकार. पाणी चाललं, हरभरा जळून गेला, तुरीच्या शेंगा पडल्या असं सांगते. सकाळी एक जण भेटलं, इतकं भारी सांगायला निघलं, असं वाटलं पडते का काय आता गळ्यात. इतकं विचित्र येड्यावानी सांगणं बरोबर आहे का? काही काय माणसाचा बसा 24 तास रडत राहायचं, 24 तास रडत राहायचं. काय विचार आहे? कधी कधी एक लक्ष द्या, मला एक उत्तर द्या. दगडानं दोरी कापल्या जाते पोरो का दोरीन दगड कापल्या जाते? कुठेही विचार केला तर आपण काय होते? दगडानं दोरी कापल्या जाते, बरोबर? दोरी दगड कापू शकते का? नाही कापू शकते. हे शाश्वत सत्य. किंवा दगड जर उचलला तर दगड काय करू शकते? काय करू शकते? दोरी कापू शकते, बरोबर आहे? हे खरंच आहे, दगडानं दोरी कापल्या जातेच. पण मी तुम्हाला दोरीनं बी दगड कापलेला दाखवू शकतो. तुम्हाला महाराज तुम्ही चाटा आणा लागले, काहीच आणायचं काम नाही. गावातल्या जुन्या इरीवर जा, त्या इरीवर दगड आहेत, दगडाच्या इरी होत्या, त्या इरीवर 3-3 इंच काय कापलेले आहेत? काय कापलेले आहेत? दगड कापलेले आहेत. कोण कापलेले आहेत? दोरीनं कापलेले आहेत. रोज जर अभ्यास केला तर एक दिवस पास होणंच आहे. रोज जर प्रयत्न केले तर एक दिवस शरीर प्रारब्ध मिटणंच आहे. रोज जर निष्ठेनं काम केलं तर प्रारब्ध मिटणंच आहे. काऊन नाही मिटणार प्रारब्ध? जेवढंही मोठं साधन असू द्या, एक दिवस जागा सापडणारच. कधी सापडेल? तुम्ही प्रयत्न केले तर. तुम्ही हातपाय आपटून घरी बसल्यावर काय सापडणार? बोला ना. काही माणसं जरासं काही झालं नाही, सुरू द्यायचं, झालं असं झालं तर झालं. नितयतम स्वयस्तुतेन पूर्णत्वते भगवान मंगलस्ते जानेन चरित्रते कृष्णं यद्यपि भगवान स्वये. व्यासजी सुंदर कथा सांगतात की भागवत काय सांगते? प्रयत्न करत राहायला पाहिजे, प्रयत्न करत राहायला. गोपाल कृष्ण भगवान की. समजते ना? याच्यावर हार नाही मांडायची कुठंच. तुमच्यावर जर देवाची कृपा असेल, तुमच्यावर गुरुची कृपा असेल, तुमच्यावर साधूची कृपा असेल तर चालत राहायचं, चालत राहायचं. प्रारब्ध ही बदलते. लक्षात आलं का? प्रारब्ध ही बदलते. कोण म्हणते प्रारब्ध बदलत नाही? प्रारब्ध ही बदलते. किती खराब प्रारब्ध असेल बदलून जात. एक धोंडी महात्म्यातली कथा सांगतात, ऐकायची? गोपाल कृष्ण भगवान की. एक विष्णुराज ब्राह्मण असतात. ऐका, जीव लावून सगळं. फार सुंदर कथा आहे. प्रारब्ध ही मिटते प्रयत्न केले आहे. विष्णुराज ब्राह्मण असतात, चरित्रात, आणि त्याच्या बायकोचं नाव असते सावित्री. दोघाला मुलबाळ नसते. 10-15 वर्ष संसार होते. जुलव नाही का? 10-15 वर्ष संसार होते, लेकरू बाळ होत नाही. आणि मग विष्णुराज ब्राह्मणाच्या घरी दारात एक ब्राह्मण, लहान पोरग, ब्राह्मण बटुक रूपाने 12-13 वर्षाचा. कशासाठी येते? भिक्षा मागण्यासाठी. त्याचं नाव असते नारायण. काय असते? नारायण. नारायण दरवाजात येते आणि आवाज देते, ओम भवतु भिक्षाम देहि मा. त्या माईच्या डोळ्यात अश्रूच्या धारा सुरू होतात. ती माय रडणं चालू करते की मला आतापर्यंत कोणी मा म्हणलं नाही. आज पहिल्यांदा कोणीतरी यती आला, आज पहिल्यांदा कोणीतरी साधू आला की माझ्या दरवाजात मला माय म्हणा लागला. तिच्या डोळ्यात पाणी येते महाराज. आणि ती बाई दारात येते, भिक्षा देते, सांगते कोणाचा आहे? म्हणते अनाथ. कुठं आहे घरदार? म्हणजे घरही नाही, दारही नाही, फिरत राहतो, फिरत राहतो. नवऱ्याला आवाज देते, अहो त्या पोराला आई नाही, बाप नाही, घ्या ना त्याला दत्तक, घ्या ना आपलं म्हणून त्याला. काय मुलगा आहे, काय तेज आहे चेहऱ्यावर. साधू होता महाराज तो पहिल्या जन्मातला. काय तेज आहे नारायणाच्या चेहऱ्यावर, घ्या ना त्याला आपल्या घरात ठेवून द्या. विष्णुराज ब्राह्मण सावित्रीचा ऐकते आणि नारायणाला सांगते, नारायणा तुला आई नाही, बाप नाही, आजपासून आई आम्हाला म्हण, बाप आम्हाला म्हण, आमच्या घरी राह. त्यानं सांगितलं, आई म्हणणार नाही, बाप म्हणणार नाही, पण तुम्हाला मला ठेवायचंच असेल तर एका नात्यानं ठेवा. तुम्ही माझे गुरु बना, तुम्ही माझे सद्गुरु बना आणि मला अनुग्रह द्या. मी तुमच्या घरात राहतो, जे म्हणसाल ते काम करतो. नारायण नावाचा ब्राह्मण पुढे राहायला लागले.
त्या विष्णुरात ब्राह्मणाच्या घरी राहायला लागले, धुणं धुवायला लागले, भांडे घासायला लागले, घर सारवायला लागले, ज्ञान प्राप्त व्हायला लागलं, मंत्र प्रभाव वाढायला लागला. आणि मंत्राचा प्रभाव कधी वाढतो? तुमचं आचरण पवित्र असेल तर भागवत तुमच्यावर कृपा करते, तुमचं आचरण शुद्ध असेल तर लक्ष्मी कृपा करते, तुमचं जीवन पवित्र असेल तर परमात्मा कृपा करते. जर तुमच्या जीवनात पवित्रता नसेल ना तर भगवंतही काही करू शकत नाही. नारायण सेवा करायला लागला आणि 2 वर्षात नारायणाला ब्रह्मपदाची प्राप्ती झाली. नारायण ब्रह्म साक्षात्कार झाला. सेवा चालूच आहे, पण कुणाचा पायगुण कसा लागते काय माहिती, बरोबर आहे? एखाद्याचा पायगुण असते तसं काय काय माणसाने घरात पाय टाकला की लाईन जाते. मी तर कुठेही कीर्तनाला उभं राहिलो की पहिली लाईन जाते. पायगुण असते आपापला. एखाद्याचा पायगुण कसा लागेल. नारायणाचा पायगुण त्या घराला लागला आणि 15-16 वर्ष झाले लग्नाला, लेकरू बाळ नव्हतं. महाराज त्या विष्णुराज ब्राह्मणाले मुलगा झाला. गोपाल कृष्ण भगवान मुलगा झाला, आनंद झाला, गावात पेढे वाटले, आनंद साजरा केला. विष्णुराज ब्राह्मण मुलगा झाला. आणि मग मुलगा झाला, गुरुनं सांगितलं, हे पाय दरवाजात बसून राह, कोणाला घरात जाऊ देऊ नको. मी आता जातो, आज 5वी आहे, जरासं काही सामान आणतो. विष्णुराज ब्राह्मण गेले गावात. नारायण बसला दरवाजात. घरातली कोणे 5 दिवसाची बाळा ती. आणि तेवढ्यात रात्रीचे 12 वाजले. आणि 12 वाजता कोण आली? सटवी आली. सटवी ऐका, प्रारब्ध विट्टे महाराज प्रयत्न केले. सटवी आली. सटवी कधी येत असते? 5वीच्या दिवशी. म्हणून पहिल्या जुन्या बाया 5वीला दिवा लावायच्या. दिवा रातभर त्याच्यात तेल टाकायच्या की सटवी येते. आता सटवी यायचं कामच नाही राहिलं, कारण झालं की पोरग काचात ठेवा लागते. पिवळं दिसते ते. डॉक्टर सांगते पिवळं दिसायला ठेवलं काचात, 12 दिवस घरीच येत नाही. काची 5वी आली. पण त्या काळात 5वी असायची. 5वी आणि 5वी असताना काय झालं? नितम कृष्ण स्वये लोके भगवतम चरित्रगतयो भागवते शवार्तम मयते कृष्ण भावेन परिपूर्णः. व्याजी सुंदर कथा सांगतात, निमित्त चरित्र सांगतात. काय गोड चरित्र आहे महाराज. 5वीच्या टायमाला ती कोण आली? 5वीच्या टायमाला ती सटवी आली. सटवी. आणि जशी सटवी आली आणि त्या पोराच्या डोक्यावर काय लिहायचं ते लिहायला लागली, तितक्यात काय झालं? त्या नारायणाला ती सटवी दिसली. बरोबर आहे? नारायणाला ती सटवी दिसली. आणि दिसल्याबरोबर त्या नारायणानं त्या सटवीचा हात पकडला. सटवी घाबरली आणि सटवी मनातल्या मनात म्हणायला लागली, का हो, हे काय झालं? हे काय झालं? हे काय झालं? नितयम कृष्ण स्वयो. मी आतापर्यंत कोणाला दिसत नाही. मी गुप्त रूपाने आहे. मी कोणाला दिसत नाही. मी कोणाच्या भावात बसत नाही. मी कोणाला डोळ्यात दिसत नाही. मग मी तुला दिसली कशी? काय भाव असतात? बोल, का दिसली? सांगितलं, तू कोणीतरी पुण्यवान आहेस म्हणून दिसली मी तुला. म्हणे तू कोण आहेस? म्हणे मी सटवी. म्हणे कशासाठी आलती? म्हणे ब्रह्मदेव माझ्या हातात कागद देते, ते कागद मी त्या लेकराच्या कपाळावर लिहितो. म्हणतात ना, सटवीचा लेखा न चुके ब्रह्मदिका. सटवीचा लेखा न चुके ब्रह्मदिका. ते ब्रह्मदेवाने जे सांगितलं ते मी लिहून ठेवलं. आता कोणी त्याचं बदलू शकत नाही. मग हे म्हणे काय बदललं सांग. सटवीला नारायण काय म्हणे, काय लिहिलं सांग. काय लिहिलं सांग म्हणल्यावरती काय म्हणते सटवी? म्हणे लय बेकार लिहिलं. म्हणे काय लिहिलं? हे पोरग दरिद्र होईल, याचं लग्न होणार नाही. हे काय करल? हे जिंदगीभर गाईचं दूध विकलन, त्याच्यावर जगल. 1 रुपयाच्या घरात अन्न राहणार नाही. जन्म दरिद्री होईल. याच्यासारखा दरिद्री गावात कोणी सापडणार नाही, असं म्हणलं. आणि असं म्हणल्याच्या नंतर महाराज यानं डोक्याने हात लावला. अरे एवढा चांगला ब्राह्मण त्याच्या घरी असं लेकरू जन्माला यावं. 18 विषय दारिद्र्य त्याच्या नशिबी. जिंदगीभर फक्त गाईचं दूध काढायचं, विकायचं, बस त्या गाईच्या दुधावर उदरनिर्वाह. कठीण आहे. डोक्याला हात लावला नारायणानं. काय नशीब आहे. कोणाचं प्रारब्ध कसं बदलल सांगता येत नाही. कोणाच्या प्रारब्धात काय दोष असेल महाराज हे काही सांगता येत नाही. प्रारब्ध आहे. कोण बदलू शकते प्रारब्ध? बोला.
नारायणाच्या डोळ्यात पाणी आलं. पुन्हा 2-3 वर्ष गेले, पुन्हा ब्राह्मणाला पोरगी झाली. आणि पोरगी झाल्याच्या नंतर काय झालं ऐका ना, पोरगी झाल्याच्या नंतर काय झालं, पुन्हा 5वा दिवस आला, नारायण टपून बसला. आज कोण येते समजा लागली नाही कथा. आज कोण येते, सटवी येते. आणि सटवी आली की काय करते, ते लिहिते त्याच्या कपाळावर, नारायण टपून बसला. रातच्या 12 वाजता सटवी आली, काय लिहायचं ते लिहिलं. आणि लिहिल्याच्या नंतर काय झालं, नारायणानं तिचा हात पकडला. सांग काय लिहिलं. सटवी म्हणे, बाबा सांगता येत नाही, कोणाला सांगू नको. म्हणे नाही सांगणार, सांग तर खरी. अरे मी कोणाला दिसत नाही, तुला कशी दिसा लागली, तू कोणातरी जन्माचा पुण्यवान आहेस म्हणून मी तुला दिसा लागली, नाही तर सटवी कोणाला दिसत नाही. पण आता तू पकडलं तर सांगू. म्हणे सांग. म्हणे ही मुलगी वेश्या होईल. काय होईल म्हणजे वेश्या, शरीरात विकल आणि त्याच्या पैशाने हिचा उदरनिर्वाह होईल. महाराज नारायणाने डोक्याला हात लावला. अरे अरे, पोरग झालं तर दरिद्र होईल, पोरगी झाली तर वेश्या होईल. काय नशीब लिहिलं माझ्या ब्राह्मणाच्या पोरायचं, माझ्या गुरुच्या पुत्राचं काय नशीब आहे. अरे अरे, हे काय असं. डोळ्यात आसू आले. काही दिवस गेले, पोरगी मोठी झाली, पोरग मोठं झालं आणि ब्राह्मण मरून गेला. ब्राह्मण मेला, ब्राह्मणी मेली आणि ते दोन्ही लेकर अनाथ झाले. अनाथ झाल्यावर घरात शेती नाही, बाडी नाही, काही नाही. नारायण तीर्थयात्रेला चालला गेला. मग 2 लेकर काय करत, हे गाईचं दूध काढायचं, ते विकायचं, त्याच्यावर जगायचं. गाईचं दूध काढायचं, विकायचं, त्याच्यावर जगायचं. असं करता करता नारायण झाला 16 वर्षाचा आणि ती मुलगी झाली महाराज 14 वर्षाची. आणि तेवढ्यात पाणी आणायला बजा गावात गेली थोडी नदीवर. एका वेश्येनं पाहिली, काय सुंदर पोरगी आहे, कोणाची. लोकांनी सांगितलं माय नाही, बाप नाही, अनाथ आहे, नेशील तर नीट या संग. महाराज तिने जवळ धरलं आणि त्या पोरीला सांगितलं, चाल येतं का माझ्या संग, जे म्हणशील ते सुख भेटल. महाराज वाटलं घरात काय सुख, खायची सोय नाही. 14 वर्षाची ती पोरगी उठली आणि वेश्ये संग निघून गेली. पंढरीनाथ भगवान. आता मुलगी गेली वेश्ये संग, यानं याचं दूध काढायचं, विकायचं. संध्याकाळी 4 आले, त्याची अर्धी भाकर, 1 भाकर जी भेटल ती बनवायची, खायची. जे जे लिहिले संचिती ते न चुके अल्पान. आपण म्हणतो ना भजन, पाप बरपात होईल भस्म, पुण्यागणित जळणार नाही. जे विधात्याने लिहिले रे बाळी, तेच होणार चुकणार नाही. काय झालं, दोघही उदरनिर्वाह करायला लागले. आणि दोघांचा असा उदरनिर्वाह चालू असताना या गोष्टीला 10-15 वर्ष होऊन गेले. 10 वर्ष होऊन गेले. नारायण तीर्थयात्रा पूर्ण झाल्या. नारायण गावाकडे आला आणि त्या गावात आल्यावर त्याला आठवलं की इथं माझ्या गुरुचे लेकर आहेत. त्या पोराच्या नशिबात होतं की गाईचं दूध काढून विकल आणि त्याच्यावर उदरनिर्वाह, दरिद्री होईल. आणि पोरीच्या नशिबात होतं वेश्या होईल. नारायण गेला त्या पोराच्या घरात, पाहिजे तर खरंच झोपडं तुटलेलं. एक गाय दारात, ती गाय काढायची आणि काढल्याच्या नंतर काय झालं ऐका ना, गाईचं दूध काढायचं आणि ते विकायचं. बस याचा हेच कार्यक्रम चालू. काय कसं बदलणार प्रारब्ध. गुरुजी आले, गुरुजीनं पाहिलं, अरे थांब नारायणा. नारायणानं आवाज दिला, गुरु ओळखला, गुरुपुत्र ओळखला, बापासारखा ओळखला, घरात बसवलं आणि त्याचे पाय दाबणं चालू केले. महाराज घरात काहीच नाही, अन्नाचा कण नाही. दूध काढलं, तेवढं दूध गाईचं विकलं, 4 आणले, भाकर टाकली, गुरुजीला खाऊ घातले, स्वतः उपाशी राहिला. नारायण रात्रभर गुरुजी विचार करतात की याच्या नशिबात जिंदगीभर गाईचं दूध काढून विकणं आहे. आणि दरिद्रता आहे, याचं प्रारब्ध कसं मिटल. रात्रभर विचार करतात. तेवढ्यात अधिक मास लागला आणि अधिक मासात जर 1 गाय दान केली तर 100 गाय दान केल्याचं पुण्य लाभ. अधिक मास, अधिक म्हणजे समजते तुम्हाला, यात काही करा ते पुण्य कसं भेटते. अधिक प्लस कमाय ना, अधिक म्हणजे प्लस, अधिक म्हणजे प्लस, बरोबर आहे. काही करा तुम्ही ते प्लस होऊन जाईल. आणि अधिक मासाच्या पोथीत लिहिलेलं 1 गाय दान केली देव किती देते, 2, बरोबर आहे. त्यानं सकाळी उठला, स्नान संध्या केली, लगेच सांगितलं काय म्हणे तुझ्याजवळ किती पैसे येतात, काही जमा तर केले असतील इतक्या दिवसाचे. त्या नारायणानं त्या माणसाला विचारलं काही तर पैसा जमा केला असेल. ते म्हणे 10 आणे आहेत म्हणे. ते कशाचे तर काश्याचे. बस म्हणे 10 आणे काश्याचे
आणि ही गाय आज ब्राह्मणाले दान कर. पंढरीनाथ भगवान की. काय विश्वास असेल गुरुवर. आपल्या जर गुरुजन म्हणलं असतं गाय दान करता आपल्या शिष्यानं गुरुची गच्ची दाबली असती. म्हणले असते महाराज कुठून आले तुम्ही. अहो माझ्याकडे शेती नाही बाडी नाही काहीच नाही हेच माझ्या पोटा पाण्याचा प्रश्न आणि तेच जर विका मानू लागले तर मी कसा विकू. पण गुरुवर निष्ठा गुरुवर विश्वास गुरुवर भाव गुरुवर श्रद्धा काय केलं ऐका ना. ते 10 काशाचे अनेक टाकले आणि काय ब्राह्मणाला दान केलं. संध्याकाळी गुरु बी उपाशी चेला बी उपाशी. पंढरीनाथ भगवान. आणि ही गोष्ट ब्रह्मदेवाला माहित झाली की यानं गाय दान केली. ब्रह्मदेव म्हणे मी याच्या नशिबात काय लिहिलं की हे रोज जेवल. पण काय जेवल गाईचं दूध विकूनच जेवल. आता काय जेवणार याच्या घरी गायच राहिली नाही. पण मग अधिक मासाचा महत्व काय की अधिक भेटल. मग ब्रह्मदेवानं 10 गायी आणून दिल्या. एक गाय दान केली तर 10 गायी आणून दिल्या. एका रूपात आणून दिल्या आणि 100 काशाचे नाणे आणून दिले की हे 100 काशाचे नाणे आणि ह्या 10 गायी तुझ्या बापाकडे आमच्या होत्या आमच्याकडे गहाण होत्या त्या तुपल्या तू सांभाळ. तुम्ही जागे आहात. सकाळी विकली किती. झोपले का काय. सकाळी विकल्या किती 1. संध्याकाळी घरात आल्या किती 10. सकाळी दान किती दिले 10 रुपये. संध्याकाळी किती जमा झाले 100 रुपये. बरोबर आहे. मग आता संध्याकाळी त्या गाईचं दूध काढलं विकलं दूध पैसा आला त्यानं दोघा गुरु शेल्यानं जेवण केलं आणि सकाळसाठी जरासं ठेवून दिलं. ठेवल्याच्या नंतर काय झालं सकाळ झाली. सकाळ झाल्यावर गुरु महाराज म्हणत जाय गावात 10 ब्राह्मण पाय आणि 10 ब्राह्मणाले 10 गाई दान कर. आणि ते 100 जे आणे आले का त्याच्या एका गाईवर 10 आणे ठेव. पुन्हा सकाळ झाली पुन्हा ब्राह्मण बोलवले पुन्हा गाय दान केल्या. सकाळी किती दान केल्या 10. संध्याकाळी कोठ्यात एक बी नाही. पंढरीनाथ भगवान. गुरु बी उपाशी चेला बी उपाशी. दोघे उपाशी. ब्रह्मदेव म्हणे हे जर उपाशी राहिले तर विधीचं विधान काय की हे गाईचं दूध विकूनच जेवती. मग आता काय जेव घालावे यायले. पुन्हा 100 गाई ब्रह्मदेवानं आणून दिल्या. किती दिल्या बाबा 100 गाई दिल्या. आणि आणखीन काय दिले दिलते किती सकाळी 100 आणे. आता किती दान दिले 1000 आणे. पुन्हा गाईचं दूध काढलं पुन्हा दूध विकते आणलेलं पुन्हा ते दूध काय केलं पैसा आणला. गुरु चेल्यानं स्वयंपाक केला जेवले झोपले. सकाळी उठले गंगेत जाऊन स्नान करायला लावलं. जाय गंगे स्नान करून ह्या 100 गाई दान कर. पुन्हा 100 ब्राह्मण आणले पुन्हा 100 गाई दान केल्या. पुन्हा ते एका गाईवर 100 रुपये ठेवले. संध्याकाळी घरात एक बी गाय नाही. ब्रह्मदेव परेशान झाला. याच्या नशिबात लिहिलं ते चुकीचं व्हा लागलं. पुन्हा ब्रह्मदेवानं 1000 गाई आणून दिल्या. सकाळी ब्राह्मण उठला 1000 दान केल्या. संध्याकाळी 1,00,000 गाई आणून दिल्या. पुन्हा सकाळी उठला 1,00,000 गाई दान केल्या. ब्रह्मदेव म्हणे याले भेटला कोण. याले भेटला कोण असा की जे माझं वचन खोटं ठरवा लागला. लगेच विमान आणलं आणि त्या विमानात त्या गुरुच्या पुत्राला बसवलं मोक्षाले घेऊन गेले. पंढरीनाथ भगवान. कशानं बदललं प्रारब्ध फक्त गुरुच्या शब्दानं बदललं. गुरुवर निष्ठा ठेवा गुरुवर विश्वास ठेवा प्रारब्ध बदललं. त्याचा उद्धार झाला. मग गेले वेशेकडे. कुणीकडे गेले नारायण महाराज कुणीकडे गेले वेशेकडे. आणि शोध लावला इथं आहे तिथं आहे. ओळखलं तिथं की मी तुझा हे आहे ते सगळं माहिती झाली. म्हणजे काय करायचं गुरु महाराज म्हणजे सगळं दान कर. पुन्हा तिला सगळं अधिक मासात दान कर लावलं. आणि संध्याकाळी ती सगळं घरदार सोनं नाणं दान करून झाडाखाली बसली. ब्रह्मदेव वरून विचार करते की ही जर उपाशी राहिली तिच्या नशिबात काय आहे. देह विक्रय करून जेवण आहे रोज जेवण आहे पण देह विक्रय करू नये. माझं वचन खोटं नाही झालं पाहिजे. मग ब्रह्मदेव काय करते तिला 10 आणे आणून देते. 10 आणे आणून देते. सकाळी 8 आण्याचे काय करते जेवण करते. पुन्हा गुरुजी येतात गुरुजी विचारतात काय करायचं. पुन्हा 10 आणे दान करते. पुन्हा ब्रह्मदेव 100 आणे आणून देते. पुन्हा 100 आणे दान करून देते. असं करता करता 1,00,000 ब्रह्मदेव आणून देते. तिच्यावर सौदा लावते. 1,00,000 रुपये देते. ती संध्याकाळी सौदा घेते. ब्रह्मदेव चालला जाते. ते ब्रह्मदेव तर येत नाही. ती पुन्हा सकाळी 1,00,000 दान करते. असं दान करता करता ते आकडा 1 कोटीवर जाते. ब्रह्मदेव विचार करते की मी इतके पैसे आणू कुठून रोज आता.
ही रोज दान करायला लागली, मी आणू कुठून, करू काय? शेवटी विमान आणते आणि त्या वेशेलेही ब्रह्मपदाले ब्रह्मदेव नेते आणि वेशेलेही नेते आणि तिच्या संग या नारायणालाही नेते. तिला वाटते याले जर डबल ठेवलं तर हे डबल एखाद्याचं प्रारब्ध बनलं. पंढरीनाथ भगवान की. म्हणून प्रारब्ध कशानं मिटते? गुरु कृपेनं मिटते. ज्ञान देऊ नाही का? मी ऐकले असं अधिक मासात ही कथा 4 अध्याय. अधिक मासाच्या पोथीत ही कथा 4 अध्याय, मोठी कथा आहे. आपण थोडक्यात सांगितली 5-10 मिनिटात. असो बाप जे काय असेल ते, पण गुरुवर विश्वास असेल तर प्रारब्धही मिटून जाते. काय नाही बदलणार. एका जनार्दनी भोग हरी कृपेचा नाश झाला. गोपाल कृष्ण भगवान की. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. प्रारब्ध मिटून झालं. जेव्हा लेकरं घरी आले आणि लेकरं म्हणायला लागले, महाराज त्या ब्राह्मणानं होई म्हणलं नाही म्हणलं नाही, उपाशीच राहायला लागला. आता देव होता, देवा चमत्कार करता येत नव्हता. एका मिनिटात अन्नपूर्णेला आवाज दिला असता, एका मिनिटात 5 स्टार हॉटेलचं जेवण घेऊन आली असती अन्नपूर्णा माता. काही कमी होती का तिथं? तर असा विचार करायचा भागवतातल्या कथेच्या निष्ठा कथा ऐकत जाऊ नका दरवर्षी. देवाला भूक लागली हे भागवतात सांगायसारखा शब्द आहे का? पुऱ्या जगाची अन्न देवता परमात्मा आहे. सगळ्या विश्वाचं अन्न नारायण परमात्मा. त्याला काय लागणार नाही महाराज, काय लागणार नाही? बोला ना, काय लागणार नाही? यत्रम तत्रम सर्वत्रम क्रियस्तु मतय भगवान स्वयं. एका मिनिटात अन्नपूर्णेने बोलवलं असतं, स्वयंपाक करायला बोलला असता, कर स्वयंपाक. एका मिनिटात अन्नपूर्णेने जेवण तयार केलं असतं का नाही? बोला. देवानं काय केलं महाराज? चमत्कार केला नाही. तर चमत्कार जर झाला तर माणसाची बुद्धी खराब होते. समजते का मी काय म्हणतो ते? माणसाचा जर विश्वास चमत्कारावर बसायला लागला ना तर माणसाची बुद्धी काय होते? खराब होते. दोष लागते त्या बुद्धीला, जंग लागते. काहीतरी चमत्कार होईल, मग काहीतरी भेटत, रस्त्यात काहीतरी भेटत, सोन्याचा अंडा सापडत, देव प्रसन्न होईल, महादेवाचा मूठ पायाला का पाया पाणी टाकावले महादेवाला लय उपकार करायला लागला विचार. त्याला असं वाटतं की महादेव आता पिंडीतून बाहेर येईल, आम्हाला जे म्हणलं ते देईल. असं असे चमत्काराच्या आधी बनू नका. भक्ती चमत्कार माणसाला काय करते? भक्तीवरचा विश्वास कमी करते. चमत्कार बिलकुल नाही लागलं पाहिजे. चमत्काराचा शास्त्रात नाही, भागवतात नाही, चमत्काराला खूप वाईट समजलं. देवाला असं वाटलं की मी जर एखादा अन्न तयार करतो ते लेकरं प्रयत्न करणं सोडून देतील आणि प्रयत्न जर यायचा प्रयत्न जर नष्ट झाला, यांचा प्रयत्न जर नष्ट झाला तर काय होईल? काय होईल? विनाकारण परेशानी होईल. म्हणून देवानं सांगितलं, जा ब्राह्मणाला अन्न नका मागू, ब्राह्मण स्त्रियांना अन्न मागा. देव गेले आणि देव गेल्याच्या नंतर देवांनी नितयम कृष्ण स्वयो भागवते शवारते. महाराज देव गेले आणि देवानं सांगितलं, जा ब्राह्मणाच्या स्त्रियांना अन्न मागा. देवतागण गोपाळ गेले, ब्राह्मणाच्या स्त्रियाला सांगितलं, देव उपाशी आहे, द्या अन्न. ब्राह्मण स्त्रियांना आनंद झाला. आनंदाच्या भारात त्या स्त्रियांनी काय केलं? महाराज लेय लाह्य चक्ष भोज्य भाज्य, चाटून खायचं, चढून खायचं, चावून खायचं, पिऊन खायचं, तळलेलं, भाजलेलं, उकडलेलं, शिजलेलं सगळ्या प्रकारचं अन्न गोपींनी तयार केलं. डालेच्या डाले भरले ब्राह्मण स्त्रियांना देवाला आणून जेवू घातलं. देव म्हणजे आता घराकडे जा. ब्राह्मण स्त्रिया म्हणतात, देवा आता कसं जाता घराकडे?
आता घराकडे जाता येणार नाही देवा. अरे आमच्यातली एक गवळण घराकडे येऊ लागली, निघली होती, तिला तिच्या नवऱ्यानं कोंडून ठेवलं, आमच्याकडे येऊ दिलं नाही. आणि जिला कोंडून ठेवलं तिनं सगळ्यात पहिले देवाकडे प्रवेश केला. तिथंच जीव सोडून दिला. तिने सांगितलं तुम्ही माझ्या देहाचे मालक आहात, तुम्ही देहाला कोंडू शकता, आत्म्याला कोंडू शकत नाही. सोडून दिलं महाराज, जीव सोडून दिला. तसे आम्ही आता इथं जीव सोडून देतो. देव म्हणे जीव सोडून देऊ नका, फक्त घराकडे जा, तुमचे पती तुमचा स्वीकार करतील. अशी भावना सांगितल्यावर सगळ्या ब्राह्मण स्त्रिया घरी गेल्या. आणि घरी गेल्याच्या नंतर व्यासजी सुंदर सांगतात, घरी गेल्याच्या नंतर महाराज सगळ्या ब्राह्मणांनी आपल्या स्त्रियांचा जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान. तुम्ही पहा, आज जर भागवत धर्म जर टिकला असेल, आज जर हिंदू धर्म टिकला असेल, आज जर देव धर्म टिकला असेल, तर कोणामुळे टिकला? फक्त स्त्रियांमुळे महाराज. कुठेही पहा, सगळ्यात जास्त मंडप कोण भरेल असते? कुणाही गावात कोणती कथा असू द्या, सगळ्यात जास्त मंडप कोणाच्या भरेल असते? महिलाच्या. सगळ्यात कमी मंडप कोणाच्या भरेल असते? माणसाच्या. माणसं बस स्टँडवर जाऊन रिकामे बसतील 4-4 घंटे, पण भागवतात बसत. हे स्त्री चरित्र भागवतातलं स्त्रियांना प्रणाम केलेला. भागवतामध्ये 2-4 श्लोक आहेत. स्त्रीला गुरुच्या घरी जायचं काम नाही, स्त्रीला मोजबंधन करायचं काम नाही, स्त्रीला जानवं गळ्यात घालायचं काम नाही, स्त्रीला कोणतीच विकार नाही. तरी स्त्री भगवंताकडे जाते, कारण स्त्रीच्या ठिकाणी वात्सल्य भाव आहे, वासना भाव. आणि तो वात्सल्य भाव गोपीच्या ठिकाणी होता, म्हणून गोपी परम तत्वाला गेल्या. सुंदर ती कथा सांगितली. पुढे भगवान श्रीकृष्णानं रासलीला केली. गोपाल कृष्ण भगवान. चला रासलीलेचं वर्णन 2 मिनिटात करू. भगवंतानं सुंदर गायन केलं, सगळ्या गोपीला आवाज दिला, सगळ्या गोपी जमा झाल्या. आणि सगळ्या गोपी जमा झाल्याच्या नंतर या गोपी भगवंताच्या लीलानुगान करायला लागल्या. पण प्रत्येक गोपीला गर्व झाला, प्रत्येक गोपीला अहंकार झाला. कृष्ण आमच्या जवळ आहे, कृष्ण आमच्या जवळ आहे, कृष्ण आमच्या जवळ आहे. आणि देवाला काही सहन होते, पण अहंकार सहन होत नाही. हे लक्ष नाही जरा. भगवंताला काही सहन होईल महाराज. हे तुमचं एखादं पाप भागवतात लिहिलेलं आहे, तुमचं एखादं पाप देव सहन करत, पण अहंकार करायचा. कशाचा अहंकार करतात? बोला, कशाचा अहंकार करतात? पैशाचा अहंकार, धनाचा अहंकार, रूपाचा अहंकार. अहंकार लय. अहंकाराचा एक प्रकार नाही, अहंकार हजारो लाखो प्रकारचा अहंकार. अहंकाराचा प्रकार एक नाही. यतयं भगवान स्वयते गतयते पूर्णविदं जीवित्वं जगत् विख्यात मतयते यत गर्वः. जगात सगळ्यात मोठं भक्तीतलं विघ्न जर काही असेल, त्याचं नाव आहे अहंकार. समजलं? माणसाला कुठेही जा अहंकार येते, कुठेही जा अहंकार येते, कुठेही जा अहंकार येते. एक अहंकार आहे का? कोणाला पैशाचा अहंकार, कोणाला घर बांधलं त्याचा अहंकार, मी मोठं घर बांधलं. कोणाला ज्ञानाचा अहंकार, मी फार सुंदर भागवत सांगतो. कोणाला मुलाचा अहंकार, आमची मुलं अशी. कोणाला सुनाचा अहंकार, आमची सून मोठी. काही काही बायाजवळ बसाल तुम्ही, आमच्या इवायासारखा इवाईच नाही म्हणते, इवायाचाही अहंकार. कशा कशाचे अहंकार नाही भरून बसलो आपण. गर्व कशा कशाचा नाही. आणि एक लक्ष देऊन ऐका, या जगामध्ये रावणाचा गर्व चालला नाही, आपला काय चालणार आहे? आपली काय किसकिस आहे? कुठपर्यंत गर्व करसाल, कुठपर्यंत अहंकार करसाल? सगळे अहंकार नष्ट होतात. एक दिवस सगळा अहंकार नष्ट होते, सगळे अहंकार समाप्त होतात, जावं लागते. एक दिवस शरीराचा अहंकार भी नष्ट होतो. काय राहते शरीरावर? आज आपण शरीराचा अहंकार, मी 10 माणसाला मारीन, कोणावर अत्याचार करसाल, कोणाला मारसाल. उद्या भगवंताने जर अर्धांगवेळी धडला तर हात वरी करता येणार नाही आपल्याला. काय गती होईल शरीराची? काय गॅरंटी? 2 मिनिटाची तरी गॅरंटी आहे तुमची? बोला ना, 1 मिनिटाचीही गॅरंटी नाही. आणि कितीही जमा केलं तर तोंडातला खास गळ्यात गेला ते पडला ते आपला आहे. तोंडातला बी बाहेर कधी येईल काही सांगता येत.
म्हणून अहंकार करायचा नाही. गोपीला अहंकार झाला आणि गोपीला अहंकार झाल्यानंतर गोपीतून भगवान श्रीकृष्ण अदृश्य झाले. गोपाल कृष्ण भगवान. गोपीनं एक गीत म्हणलं. चला, भागवतातलं हे गीत जर नाही म्हणल्या गेलं तर भागवत पूर्ण होत नाही. आपण 2-4 श्लोक 9व्या श्लोकापर्यंत गोपी गीताचं श्रवण करू. सगळेजण प्रेमानं गोपी गीताचं श्रवण करू. जयति तेगम
कृष्ण सोडून गेला, कृष्ण सोडून भगवान श्री प्राण पिता परमात्मा सोडून गेला, देव सोडून गेला. गोपीच्या डोळ्याला अश्रूच्या धारा सुरू होत्या. भगवंत रडायला लागतात, गोपी रडायला लागतात. आणि गोपी काय करतात ऐका. कदंब दिसला, त्या कदंबाला विचारतात सांग कृष्ण कुठे आहे. गोपी त्या कान्याला विचारतात सांग काना कुठे आहे. यमुनेला विचारतात सांग कृष्ण कुठे आहे. बदकाला विचारतात सांग बदका कृष्ण कुठे आहे. बगड्याला विचारतात सांग कृष्ण कुठे आहे. इतक्या रडतात, इतक्या रडतात, भयंकर रडतात. आणि हे जे गीत म्हणलं, या गीतामध्ये भगवंताला आवाज देतात की जयति तेधिकं जन्मना व्रज शयत इंदिरा शश्वदत्रहि. गोपी आवाज देतात महाराज, इतका आवाज देतात भगवंताच्या कानापर्यंत आवाज जातात. कोणीतरी गोपीला म्हणणारे असतील ना, जसं आपल्याला लोक काहीतरी म्हणतात तसं गोपीला काहीतरी म्हणणारे असतात. एक जण गोपीकडे गेलं, गोपीला काय म्हणे माहितीये का, म्हणे गोपी खरंच तुम्ही कृष्णासाठी लढा लागले का. म्हणे मग दाटून लढा लागलो का. अरे आमचं प्रेम आहे कृष्णावर म्हणून आम्ही लढा लागलो. इतक्या रडा लागल्या. म्हणे हो एवढं प्रेम आहे. म्हणे हो एवढं प्रेम. खोटं बोलता म्हणे. प्रेम होतं म्हणे दशरथ राजाचं. कोणावर? रामावर. सुमंत मंत्री आला, त्यानं सांगितलं रामाने घेऊन नाही आलो, एका मिनिटात जीव सोडला. तुम्ही एवढं प्रेम करता मग तुम्ही मरत काऊन ना. म्हणे काही कुचित लोक असतात ना विचारणार, काही विचित्र लोक असतात ना, तेव्हा होते. आता एकानं विचारलं गोपी तुमचं एवढं प्रेम कृष्णावर आहे, मग मरत काऊन ना तुम्ही. बघायला विचारता, झाडाला विचारता, कदंबाला विचारता, याला विचारता, त्याला विचारता. प्रेमाची सगळ्यात मोठी व्याख्या काय? मरना. हम जिएंगे और मरेंगे. पंढरीनाथ भगवान की. गोपीला कोणीतरी म्हणे मग मरत काऊन ना. गोपीने सांगितलं कृष्ण सोडून गेला, कृष्ण कथा सोडून गेली नाही. ध्यान नाही का शब्द काय. आम्हाला सोडून कृष्ण गेला, कृष्णाची कथा गेली नाही. आणि कृष्ण कथा सांगणारे कथाकार आतापर्यंत जिवंत आहेत. आणि या जगातले सगळ्यात मोठे दानी कोण आहेत? लक्षात नाही का. या जगातले सगळ्यात मोठे दानी कोण आहेत? भागवत सांगणारे पंढरीनाथ भगवान की. म्हणजे याचा अर्थ काय? जगातले सगळ्यात श्रीमंत कोण आहेत? सगळ्यात तुम्ही जागी आहे ना. सगळ्यात जास्त श्रीमंत कोण आहेत? भागवत सांगणारे. आम्ही भिकारी होऊन बसलो. इतके देता का,
इतकी फी आहे का, इतक्यात पुरत नाही, पेट्रोल होत नाही, काय राव. गोपीनं आम्हाला काय म्हणलं, गोपी म्हणतात जगातले सगळ्यात श्रीमंत कोणी असतील तर भागवत सांगणारे. काहून श्रीमंत म्हणलं भागवत सांगणारे? कारण कोण काही जरी दिलं तुम्हाला, कपडे दिले समाप्त होतील, पैसा दिला समाप्त होईल, धान्य दिलं समाप्त होईल, होईल का नाही? जमीन दिली एक दिवस चालली जाईल, काही दिलं तर एक दिवस चाललं जाईल, पण जे ज्ञान 4 घंटे भागवतकार देतात ते जगात कधी जात नाही. कोणाही जन्म घ्या, पुन्हा जन्म घ्या, पुन्हा जन्म घ्या, ते ज्ञान जन्मजन्मांपर्यंत कामी येते. म्हणून गोपी म्हणतात जगातले सगळ्यात मोठे दानी कोण आहे? भागवतकार आहे. आणि एवढा श्लोक जर म्हणला ना आपण, तसे द्या, एवढा श्लोक जर म्हणला तर पूर्ण भागवत वाचल्याचं पुण्य लागेल. पण जर तुम्हाला विचारलं 18,000 श्लोकातला सगळ्यात श्रेष्ठ श्लोक कोणता आहे तर हे. चला मग म्हणा सगळेजण एकदा आता आमच्या मागे. तुमचंही भागवताचा पारायण होऊन जाईल आज दत्त जयंतीच्या निमित्ताने. आम्ही आमच्या मागे एक एक शब्द तुम्ही सगळ्यांना मागायचा. सगळ्यांना लक्ष नाही का? मी पुढे म्हणेन, आम्ही पुढे म्हणू, तुम्ही मागं म्हणायचं. एक एक शब्द पुन्हा पुन्हा म्हणायचा. लक्ष द्या. गोपी या शब्दाचा अर्थ समजा पहिले. तव कथामृतम तप्त जीवनम. हे कृष्णा, आम्ही जिवंत काहून हो? फक्त तुझी कथा आम्हाला ऐकायला भेटणार आहे म्हणून आम्ही जिवंत. नाही तर आम्हाला तो सोडून गेला, आम्ही तवाच मेलो असतो. आणि या जगात तू गेला सोडून, पण तुझी कथा सोडून गेली नाही. कवीर भीडितम. भागवत सांगणारे कवी जिवंत आहेत, आणि ते कवी जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत जगात कोणाजवळ पाप ते शिल्लक ठेवणार नाहीत. भागवत सांगू सांगू कल्म शापहम. कल्मश म्हणजे पाप. जगाचं सगळं पाप नष्ट कशाने करतील भागवतकार लोक? भागवत सांगू सांगू नष्ट करतील, कथा सांगू सांगू नष्ट करतील. आणि मग आम्ही काय करणार? श्रवण मंगलम श्रीमदारकम. आम्ही बी ते श्रवण ऐकत राहू. भुवी गुणंती ते भुरीदहा जना. चला सगळेजण आमच्या सोबत म्हणा हे श्लोक. एक एक शब्द. तव कथामृतम म्हणा. तव कथामृतम. जोरात म्हण सर्व काय होईल. तप्त जीवनम. आमच्या सोबत म्हणा. तव कथामृतम. तव कथामृतम. तव कथामृतम. तव कथामृतम. तप्त जीवनम. तप्त जीवनम. तप्त जीवनम. तप्त जीवनम. कबीर भीडितम. कबीर भीडितम. कबीर भीडितम. कबीर भीडितम. कल्मषापहम. 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 श्रवणमङ्गलम्. 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 श्रीमदादतम्. श्रीमदादतम्. भ्रुवि गुणन्दिते. भ्रुवि गुणन्दिते. भूरिदा जनाः. भूरिदा जनाः. भूरी द नाही, लक्ष दे नाही का? भूरिदा जनाः. लोकांना वाटते महाराज लोक काय करतात. एक पोरग भेटलं तर पाहिजे. आमच्या शाळेतलं होतं पाहिजे नाही. लगेच झाल्या गोष्टीला भेटलं महाराज असं चांगल्या मोठ्या पोस्टवर आहे, सरकारी सर्व्हिस लागली त्याला. आणि ते मला म्हणे काय पारिस कर, तू हुशार होता, नाग इकडे पडला म्हणे. मस्त आहे म्हणे बा तुमचं. 4 घंटे बसा. 4 घंटे बसा आणि 7व्या दिवशी बंडला घेऊन घरी जा. म्हणजे एवढं सोपं आहे का? एक अनुस्वार चुकायला जमत नाही का? अनुस्वार नाही तर आता जे IAS IPS झालेले त्याने भागवताचे काय काय श्लोक मला वाचून दाखवा. मोठमोठे IAS IPS झालेले लोक असतात त्याले आणखी भागवताचे काही काही श्लोक वाचतायत. कमाल आहे महाराज. भागवत काय एवढं चिल्लर आहे का?
साधं कर्पूर गौरव येत नाही बायाला, नाही म्हणून दाखवा एखाद्या बाईनं. आता महादेवाचे भक्त लय झाले ना, एका बाईनं फक्त कर्पूर गौरव बरोबर मला म्हणून दाखवा अनुस्वारा सहित, तिला 1000 रुपये शालीत बघू. लक्षात आलं का? नाही गुरुजीकडून फक्त एका बाईने इमानदारीनं फक्त कर्पूर गौरव एवढा श्लोक रोज म्हणता का? आरती झाली की एवढा श्लोक पद्धतशीर म्हणून दाखवा, बस 1000 रुपये आत्ताच आपल्याला. काय कोणी म्हणणार? हे इकडे माहिती कोणा माणसाला म्हणून दाखवा. फक्त एक बी अनुसार चुकला नाही पाहिजे. एक जर अनुसार चुकला 500 मी घेईन त्याच्यापुढे. पंढरीनाथ भगवान की. एवढी गंमत आहे का? गोपीने गीत जे गायलं त्याला गोपी गीत म्हणलेलं आहे भागवतात. एक अनुस्वार जरी चुकला महाराज, एक पॉइंट जरी चुकलं तरी अर्थ बदलते का? आमचे हरिपाठ पान भजे खा त्वरित भावना युक्त. लय बाय आणखीन बी भजे खा त्वरित नित्याची झाडणी गुरुविन ज्ञान. वा रे वा, कठीण आहे. येथे कर्पूर गौरव म्हणा, मला तुम्हीच म्हणून दाखवा. पान काय म्हणतात? भुजंग भुजंग हारम भुगम भुगम काय म्हणते? आरती होते आपा पायाची बरोबर. ते फुलं फेकतात तेव्हा इकडे महाराज खाली लोटांगण राहिलं तरी आधी चक्र मारतात काहीतरी बाहेर. काल 2-4 बाय आधी चक्र मारून बसल्या, मग खाली लोटांगण सुरू झालं डबल मारल्या तिला. एवढं स्वस्त आहे का संस्कृत? संस्कृत एवढं सोपं आहे. सर्पासारखी जीभ घुमते, सर्पासारखी. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते गिरिवर विंध्य शिरोदनी वासनी विष्णु विलासनी जिष्णुनुते भगवती हे सिटी कंठ कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कवदरिणी शैल्यसुते. सोपं आहे ते. पान का आरती झाल्यावर काय म्हणतात? दिगंबरा कर्पूर गौरम दिगंबरा. त्याच्यात जर 2दा दिगंबरा असेल ना, तुम्ही कामाला राहायचं तुमच्याकडे. तुम्ही जर 2दा दिगंबर म्हणलं तुम्हाला पाप लागते, पाप. कर्पूर गौरव मंत्र म्हणताना जर तुम्ही 2दा दिगंबरा म्हणलं तुम्हाला काय लागते? पाप लागते. सोपं आहे का कर्पूर गौरव? एवढं संस्कृत हलक्यावर नका घेऊ. लोक लय हलक्यावर घेतात. एक माणूस म्हणजे संस्कृत लय सोपी म्हणलं. कशी काय? म्हणजे 7 वाजताच्या बातम्यात असते म्हणजे सकाळी 7 वाजता संस्कृत बातम्या असतात, 6:45 वाजता सह्याद्री चॅनलवर. मी खरंच म्हणलं एक दिवस पाव चॅनल कसं काय, आणि खरंच काढल्या आणि पाहिल्या. काय पाहिल्या? ऐका ना, वाशिम जिल्ह्याम अभ्रयम आगच्छम गारगुंडम शक्यते. संस्कृत संस्कृत आहे. त्या बातम्या ऐकल्या मी. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुधी दिवशी यात्राणाम श्रीलंकाणम प्रस्थान. मला वाटलं घोडा घालव टीव्हीवर. संस्कृत याले म्हणत नाही बाबा. ऐका कसं म्हणतात संस्कृत. कर्पूर गौरम करुणावतारम. करुणेचा अवतार. कर्पूर गौरम म्हणजे कर्पूर म्हणजे कापूर. कापुरासारखा पांढरा शिपर. महादेव कसे? कापरासारखे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम. तू म्हणला सकाळी. संसार नाही, संसारच आला पाहिजे. हो नाही, संसार संसार नाही म्हणायचं. संसार सारम भुजगेंद्र हारम. भुजगेंद्र हारम म्हणजे भुजगेंद्र म्हणजे सर्प, ज्याच्या गळ्यात सर्पाचा हार आहे. लक्षात? बाया काय म्हणतात? भुजंग हारम. भुजंग म्हणजे आजगर होते. महादेवाच्या गळ्यात आजगर आहे. आजगर बसते ते गळ्यात. म्हणून बरोबर एक एक शब्द महत्वाचा संस्कृत मध्ये. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम. 24 तास त्याच्या हृदयात वसंत आहे. सदा वसंतम हृदयारविंदे भवम. भवम म्हणजे महादेव. भवानी म्हणजे भवानी. भवम भवानी सहितम नमामि. मंदार माला. मंदार म्हणजे कवड्याची माळ. मंदार मालाम कुलिताल काया कपाल मालाम कित शेखराय. कपालाची माळ घातलेली कित शेखर आहे. देवी कशी आहे? कुलित म्हणजे कापरासारखी पांढरी शिपत आहे.
मंदार म्हणजे तिने माळ कवड्याची घातलेली आहे. हे वर्णन आहे देवीचं महादेवाचं पार्वतीचं या श्लोकात. मंदार माला कुलिताल काया कपाल मालाम कित शेखराये. आणि पुढचा श्लोक आहे दिव्यांबराये च दिगंबराये नमः शिवाये च नमः शिवाय. दिव्यांबर म्हणजे शालू आणि दिगंबर म्हणजे कपडे न घातलेला. तुम्ही जर दोनदा दिगंबर म्हणले तर पार्वतीचे कपडे काढण्याचं पाप लागते. समजते? झोपल्या का काय? दिगंबरा दिगंबरा काही धडायचं म्हणायचं जमत नाही महाराज, एवढं स्वस्त नाही संस्कृत. म्हणून पुन्हा एकदा भूरिद नाही भूरिदा जनाहा भूरिदा जनाहा भूरिद नाही भूरिदा जनाहा गोपाल कृष्ण भगवान. संस्कृत एवढं स्वस्त घेत जाऊ नका. दिगंबरा नाही दिव्यांबर म्हणजे शालू. पार्वतीने शालू नेसलेला आहे आणि महादेवाने काय नेसलेलं आहे? दिगंबर आहे. दिव्यांबराये दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय. शेवटी देवाला आवाज देतात गोपी की कृष्णा हे तुझं आता 5 मिनिटं जर आला नाही तर आमचा प्राण चालला जाते. या भावनेनं जेव्हा गोपी आवाज देतात तेव्हा भगवंत तिथं धावत येतात. गोपी सवर्तमान रासलीला होते. पुढे अक्रूर काका नेण्या करता येतात. अक्रूर काकाच्या रथात भगवंत बसतात आणि मथुरेकडे प्रस्थान करतात. गोपाल कृष्ण भगवान देव मथुरेत येतात. मथुरेतली लीला ऐकू. पण 1 मिनिट सगळी मंडळी प्रेमानं 1 मिनिट भजन करू. सगळे जण टाळी वाजवून इकडे लक्ष द्या. भजन चालू असताना टाळी वाजलीच पाहिजे. हे नियम नेहमी ध्यान ठेवा. तुमच्या घरात ढेकणं झाले तर काय करत असतात? एखाद्या घरात ढेकणं झाले तर काय करतात? पहिले ती बाज उन्हात आणतात. त्याच्यावर काय टाकतात? घासलेट टाकतात. आणि घासलेट टाकलं की काय होते? ढेकणं बाहेर येतात. पण मरतात का? मरत नाहीत. मग हातोड्यानं नाही तर गोट्यानं ते मारा लागतात. तसं जेव्हा जेव्हा भजन चालू होते जेव्हा जेव्हा भजन चालू होते तेव्हा आपल्या शरीरातले सगळे पाप बाहेर येतात. ध्यान द्या. जसं घासलेट टाकल्यावर ढेकणं बाहेर येतात तसे सगळं पाप बाहेर येते. आणि हे पाप जर मारलं नाही. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, गंमत सांगतो ऐका. पहिली गोष्ट सांगतो. ते दिल्लीचा सगळ्यात मोठा दवाखाना आहे ना एम्स म्हणतात. तिथले वैद्यकीय अधिकारी रिटायर झाले यावर्षी तिथले वैद्यकीय अधिकारी रिटायर झाले. काय झाले? रिटायर जे असेल रिटायर झाले बिचारे. रिटायर झाले ऐका ना, निवृत्त झाले. त्यांची पहिली सर्व्हिस कधी होती? इंदिरा गांधीला जेव्हा गोळ्या लागल्या होत्या तेव्हापासून ते सर्व्हिस मध्ये. मग त्याचे पद वाढत गेलं आज ते रिटायर झाले. एकदाचे निवृत्त झाले. आणि मग त्यांचा मुलाखत झाली किंवा तुम्ही एम्स मध्ये इतक्या वर्ष सेवा केली याच्यात तुम्हाला आलेला एखादा अनुभव सांगा. त्या डॉक्टरने सांगितलं मला आलेला एकच अनुभव. मी एवढ्या मोठ्या सर्व्हिस मध्ये कधीच या एम्स मध्ये कधी कोणता किन्नर भरती झालेला पाहिला. काय म्हणलं लागलं जरा ध्यान देऊन ऐकत जा. कधीच कोणता किन्नरला अटॅक आला. किन्नर समजते? ते पुरुष एक स्त्री. तिसरा प्रकार काय? किन्नर. ज्याला आपण काय काय म्हणतात मी ते शब्द वापरत नसतो. तर ते किन्नर जे रस्त्यावर भीक मागतात बिचारे पाहिलं असेल ना किन्नर. तर माझ्या एवढ्या मोठ्या लाईफ मध्ये मी कधी किन्नर भरती झालेला पाहिला आतापर्यंत. किंवा एखादा आता दिल्लीतनी कमीत कमी त्याच्या मताप्रमाणे 10 ते 15 हजार किन्नर समुदाय. किती? 15,000 किन्नर आहेत. पण कधी कोण्या किन्नरला अटॅक आला, हाय बीपी झाली, कोरोनानं मेला हे मी कधीच पाहिलं नाही. माझ्या लाईफ मध्ये पाहिलंय. मग कोणतरी त्या डॉक्टरला विचारलं का रे भाऊ किन्नर भरती काऊन नाही झाला? लक्ष द्या. काऊन भरती नाही झाला? कारण आपल्या या हातातली सगळं शरीर आहे
सुजोग थेरपी म्हणतात. इथं हार्ट आहे, इथं हे. तुम्ही जर आता नवीन डॉक्टराकडे गेले तर सांगते इथं दाबा, इथं मग ऍसिडिटी खतम होते, इथं दाबल्याने इथं हे होते, इथं दाबल्याने हार्टचा प्रॉब्लेम हे होते. आणि किन्नर काय करतात दिवसभर? झोपले का काय करतात? दिवसभर टाळ्या वाजवतात. म्हणून त्याला कधी अटॅक केलेला पाहिला तुम्ही पाहिला का तुमच्या लाईफ मध्ये? कधी जाऊ द्या. यांच्या डॉक्टरना खुलासा केला की जे लोक 24 तास टाळ्या वाजवतात, दिवसभर टाळ्या वाजवतात, त्याच्यामुळे त्याचं शरीर काय राहते? चांगलं राहते. आपण भागवतात तर वाजवा, नाही इथं वाजवल्या तिथं वाजवायची वेळ पुढच्या जन्मात काय गॅरंटी? म्हणून ध्यान द्या, कथेतली टाळी जेवढी वाजल तेवढे मागचे विघ्न चालले जातात, परेशान्या चालले जातात, दुःख चालले जातात. मी तर म्हणतो सकाळी उठल्या उठल्या 10 मिनिटं रोज सगळ्यांना टाळ्या वाजवल्या पाहिजे. का? तुमचं शरीर चांगलं राहतं, मजबूत राहतं. हा, पुऱ्या शरीराचं नकाशा इथं हातावर आहे. हे जर पद्धतशीर आपलं सगळं जीवन चांगलं राहते. म्हणून प्रेमाने टाळी वाजली पाहिजे सगळेजण. श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय टाळी वाजवी. प्रवेश करतात. सगळ्यात पहिले सीता मातेले पाप लावणारा धोबी आडवा येतो. या जन्मात जे धोबीच झालेला आहे, प्रमोशन नाही झालं त्याचं, धोबीच आहे. कारण वाईट लोकांचं प्रमोशन कधी होत नसते महाराज, ध्यान देऊ नाही का? त्याचे विचार बेकार आहेत, त्याचं जीवनच बेकार. त्याच्या विचारात नाही चांगले विचार नाही, त्याचं जीवन बेकार आहे. ध्यान द्या. भगवंत जातात आणि विचारतात, धोब्या मला कपडे दे. धोबी म्हणते, अरे गवळ्याचे पोर हो, हे राजाचे कपडे. देव म्हणे, मग असला मग काय झाला, आता उद्या राजा मीच होणार आहे, जे कपडे. तर ते नाही द्यायचे. पण हे काय म्हणे माहिती का, गवळ्याचे पोरा, हे कृष्णा तुझ्या बापानं तरी असे कपडे पाहिले का? देव म्हणे, माझा बाप काढ. एक मुकीचा तडाखा त्या धोब्याच्या डोक्यात हाणला. तनगन धोब्याचं मस्तक फुटलं, रक्त पडलं त्याच्यातून, धोबी मरून गेला. भगवंतानं गाठोडं सोडलं, गाठोडं.
आणि गाठोडं सोडल्याच्या नंतर ते गाठोड्यातले कपडे काढले, ते मापाचे कपडे भगवंतानं ग्रहण केले, घातले महाराज. आणि कपडे घातले तर ते कपडे मापाचे नव्हते, ते झाले अलीबाबा सारखे. कपडे मापाचे नव्हते, ते झाले अलीबाबा सारखे. कपडे कसे घाला? मापाचे घाला, व्यवस्थित घाला. फाटके घालणं दरिद्रतेला आवाज देणार. पहिले जुने लोकांना फाटके घालायची मजबुरी होती, कपडे नव्हते तर ते फाटके घालायचे नाही. ते काय करायचे, जिथं छद्र पडलं तिथं दुसरा कपडा फाडायचे, त्याला ते लावायचे. त्याला काय म्हणायचे, काहीतरी म्हणायचे मराठीत, थिगळ म्हणायचे. त्याला थिगळ लावायचे. आता एक फॅशन आली नवीन, इथं फाटेल तिथं फाटेल. ते भिकमागे काय जन्माले, ते भिकाचे डोळे लागले लोक. मांडीवर फाटकं, कमरेवर फाटकं, काय ही अवस्था आहे. एका घरी मी भागवताला गेलो होतो औरंगाबादला, मोठ्या घरी भागवत होतं. ते 2-4 पोरं आले फाटक्या पॅन्टीचे. म्हणलं याच्या पॅन्टी फाटक्या येतात, त्याला एखादी पॅन्ट घेऊन द्या त्या यजमानाला. म्हणलं मोठा श्रीमंत माणूस होता. ते म्हणे महाराज याचा बाप म्हणे आपल्या औरंगाबादचा सगळ्यात मोठा या मोहल्ल्यातला श्रीमंत आहे. म्हणलं मग फाटकी पॅन्ट काऊन घालायला लागलं? म्हणजे फॅशन आहे. कशाला घालता? दोष लागते. कपडे व्यवस्थित घाला. भक्ताची ओळख बी आहे, भक्ती करताना बी कपडे महत्वाचे. तुम्हाला राम उपासना करायची, कृष्ण उपासना करायची, देवाची उपासना करायची, पिवळे वस्त्र घाला. तुम्हाला दत्त बाबाचा उत्सव करायचा, पिवळे वस्त्र घाला. बरोबर आहे. तुम्ही महादेवाचे भक्त, कमीत कमी सोमवारी तरी पांढरे कपडे नेसा, पांढरी साडी नेसा. भागवत सांग शिवमहापुराणमध्ये लिहिलेलं आहे, शंकराला आवडणारा कलर कोणता आहे? पांढरा. 12 ज्योतिर्लिंगाचं चरित्र कधी तुम्ही शिवपुराण माझ्या मुखातून ऐकलं असत. त्याच्यातने शेवटची भुष्मा, ती भुष्मा काय करते? पांढरी साडी नेसते, पांढरं भस्म लावते आणि पांढरं भस्म लावून शंकराची आराधना करतात. कपड्याला महत्व आहे. वस्त्र चांगले घाला. भगवान म्हणतात ते वस्त्र बरोबर नाही झाले, मग देव शिंप्याच्या घरी जातात. शिंपे कपडे मापाचे करते, मापाचे. देव शिंप्याला आशीर्वाद देतात, जाय शिंप्या तुझ्यावर माझी कृपा आहे, तुझा उद्धार होईल. शिंप्यावर देव कृपा करतात. नंतर चौकात एक माळ्याचं दुकान असते फुलाचं, देव त्याच्या घरी जातात. त्याचं नाव असते सुदाम नावाचा माळी. सुदामा नाही, सुदाम नावाचा माळी. सुदाम माळ्यावर देव अनुग्रह करतात की सुदाम माळी तुम्हाला हार घाल गळ्यात. देव हार घालतात. हाराला फार महत्व आहे. हार घालतात. हार घातल्याच्या नंतर देव आणखी पुढे जातात. 3 ठिकाणी वाकडी कुब्जा येते. किती? 3 ठिकाणी वाकडी. आणि कुब्जा कोण आहे? पहिल्या जन्मातली मंथरा. पण लोक एकच कथा सांगतात, 2 कथा हे कोणी सांगत नाही भागवतात. याच्यामुळेच तर भागवत चुकीचं मेसेज चाललंय समाजात. मंथरेनं आग लावली हे सगळं महाराज सांगतात की मंथरेनं आग लावली, मंथरेनं आग लावली. तर कोणाकोणाच्या पोरीचं नाव ठेवलं मंथरा? तुमच्या गावात आहे का एखादी मंथरा? तशा लागल तेवढ्या मंत्रा असतील, पण मंथरेचं नाव नाही. महाराज मंत्रेनं आग लावली, मंत्रेनं रामायण बिघडवलं हे सगळं सांगतात. भरतानं गादीवर पादुका ठेवल्या, राज्य केलं हे सगळे महाराज सांगतात. भरतानं 14 वर्ष झोपडीत काढलं हे सगळे महाराज सांगतात. पण कोणी मंथरा काऊन नाही सांगत? मंथरा काऊन नाही सांगितल्या जात? मंथरा बी सांगितली पाहिजे कधी कधी. राम वनवासाला गेले ना, मंथरेनं स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले आणि 14 वर्ष मंथरा जमिनीवर झोपली. 14 वर्ष मंथरेनं अन्न सुद्धा खाल्लं नाही, अन्न सुद्धा खाल्लं. कोणाला तोंड सुद्धा दाखवलं नाही मंथरेने. हे चरित्र वाचा वाल्मिकी रामायणात. नुसती मंत्रा खराब हे चरित्र नाही वाचलं पाहिजे. कधी कधी हे बी चरित्र वाचलं पाहिजे. लक्ष द्या महाराज. मंत्रा 14 वर्ष 14 दिवस अन्न बिना अन्नाची वाट पाहत राहते. कधी येते राम, कधी येते राम, कधी येते राम. त्याला माफी मागायची, कधी येते राम, त्याला माफी मागायची. कधी येते सीता की ज्या सीतेचे दागिने मी काढून घेतले, त्या सीतेची साडी मी सोडून घेतली, त्या सीतेला वल्कले घाला लावले, ती सीता कधी येते? मंथरा पश्चातापाच्या आगात 14 वर्ष जळते. जसा राम वनवासाला जाते तशी मंथरा वनवासाला जाते. 14 वर्ष कोणाला तोंड दाखवत नाही मंथरा.
14 वर्ष खोलीत बंद करून राहते, खात नाही पीत नाही काही नाही, पडेल राहते. 14 वर्षानंतर राम येतात. राम सगळ्याला भेटतात, कौशल्याच्या महलात जातात आणि विचारतात सगळे भेटले पण मंथरा कुठे? तेव्हा वाल्मिकी रामायणामध्ये कौशल्या सांगते, रामा तू जसा वनवासाला गेला तशी कैकेयीची दासी मंथरा कोणाला डोळ्यात दिसली नाही. मी ऐकलेलं की तिनं स्वतःला खोलीत बंद केलं, ती खोलीच्या बाहेर आली नाही. मेली का जगली कोणाला माहितही नाही, तिनं कोणाला तोंडही दाखवलं नाही. हे चरित्र ही कधी सांगितलं पाहिजे. भागवतातलं नुसते बदनाम करायचे चरित्र सांगू नका, काहीतरी समाजाच्या कामी पडेल ते चरित्र सांगा. समजते बाबा? मंथरा काय झाली? मंथरेचा दरवाजा राम वाजवतात आणि मंथरा लज्जित झाल्यासारखी येते, रामाच्या पाया पडते आणि म्हणते रामा माफ कर. मंथरा म्हणते देवा मला माफ कर. राम म्हणतात आई तू जर आग लावली नसती तर रामायण घडलं नसतं, तू महत्वाची आहेस. आणि तीच मंथरा पुढच्या जन्मात कोण झाली? कुब्जा झाली. कुब्जा झाली, कंसाची दासी. रोज चंदन घासायची, कंसाला नेऊन लावायची. आज तिच्या दरवाजात कृष्ण उभा राहिला. कृष्ण भगवान श्रीकृष्णाने तिच्या पायावर पाय दिला आणि 3 ठिकाणी वाकडी असणारी मंथरा देवानं सरळ केली. कुब्जा सरळ झाली आणि कुब्जा सरळ झाली. देवाला विनंती केली माझ्या घरात चला. देव कुब्जेच्या घरात गेले. देव कुब्जेशी रत झाले. समजते का काय बोलतो ते? कुब्जेशी रत झाले. एक रात्रभर देव कृष्ण कोणाच्या घरात होते? कुब्जेच्या घरात होते, असा भागवतात अध्याय. आणि त्या कुब्जेला देवाला आशीर्वाद दिला, पुढच्या जन्मात तू सगळ्या संतांची माय म्हणून जन्माला येशील. आणि तीच कुब्जा, तीच मंथरा पुढच्या जन्मात जनाबाई म्हणून जन्माला आली. पंढरीनाथ भगवान. आणि जनाबाई ध्यान द्या, जनाबाई काय? ब्रह्मचारी आहे, कुमारी काय? जेव्हा मंथरा झाली तेव्हाही लग्न केलं नाही, जेव्हा कुब्जा झाली तेव्हाही लग्न केलं नाही, जेव्हा जनाबाई झाली तेव्हाही लग्न केलं नाही. 3 वर्षाची ब्रह्मचर्य अवस्था आहे. सोपी गोष्ट आहे, संसाराचा लेश नाही मानायचा. हे मंथरेचं चरित्र आहे. तिला मुक्त करतात. पुढे पुऱ्या हत्तीचा वध होते, कंसाचा वध होते, मुष्टीर खल तोषर चाणूर तोमर यायचा वध होते. आणि यायचा वध झाल्यावर उग्रसेनाला गादीवर बसवल्या जाते. गोपाल कृष्ण भगवान. उग्रसेनाला गादीवर बसून नंदाला वाटी लावण्यासाठी जातात. भगवान श्री कृष्ण पुढे उज्जैनला जातात. 64 विद्या उज्जैनला शिकतात. शाळा देवाची उज्जैनला शिकतात. उज्जैन परत येतात. जरासंधाचा 17 वेळा आक्रमण होते, परास्त करतात. 18व्या वेळी द्वारका नगरी तयार होते. आणि द्वारका नगरी तयार झाल्यावर भगवान द्वारकेत राहायला लागतात. प्रेमानं म्हणा द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण महाराज. देव द्वारकेत राहायला लागतात. रुक्मिणी मातेचं पत्र येते. रुक्मिणी मातेचं पत्र आल्यावर भगवान परमात्मा धावत महाराज ते ब्राह्मण येतो आणि भगवंताकडे ते पत्र देतो. भगवंताकडे पत्र दिल्याच्या नंतर ते पत्र भगवंत वाचतात. उद्याची हळद आहे. रथावर बसतात. गणपतीचे 12 नावं घेतात. रथावर बसतात. रथावर बसल्याच्या नंतर भगवान परमात्मा कौंडिण्यपूरला जातात आणि मां रुक्मिणीचं हरण करतात. गोपाल कृष्ण भगवान. मां रुक्मिणीचं हरण होते आणि रुक्मिणी मातेचं हरण झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला घरी आणतात. आता रुक्मिणी विवाह पार पडल. सगळ्याला थोडे तांदूळ वाटा. 5 मंगलाष्टका म्हणल्या जातील आणि नंतर 10-20 मिनिटाचा विराम होईल. नंतर पुन्हा सुदाम चरित्र सांगून 4 वाजता भागवत ग्रंथाचं पूजन आणि सांगता होईल. चला द्या अक्षित सगळ्यांना. माणसाला द्या फक्त, बाया जो असते जाग्यावर त्याला बसवायचं असेल. कृष्ण आले कुठं? राधा कुठे गेली? ते 2 खुर्च्या टाका ना, इथं बसून द्या दोघायला. नाही पटत नाही. जीव दिलं काही सांगा खाल्लं जरी आपण त्याला
तर फक्त बाबा गिबाचं पटते आपलं पटत नाही ना विषय आपल्यापेक्षा लय कौशल्य तू ब्रह्मसाक्षात्कार झालेला जीव आहे शोध कसं वाटत नाही